जे श्रेष्ठ मंडळी आहेत ना ती याला मानतात, या तत्वाचा स्वीकार करतात, कारण की याच्याशिवाय माहीत असतं की याच्याशिवाय उद्धार नाही. बाकी कितीही नावं ठेवा, कितीही नावं ठेवू द्या, अरे ते तर बुडणारच आहे, पण ती त्यांच्या मार्गाने त्यांच्या मागे जर आपण गेलो ना तर आपण कुठल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्याला जे मिळालं आहे ना तेच खरं आहे आणि तेच मनामध्ये चित्तामध्ये धरून आपण सतत राहिलं पाहिजे. दुसरं काही साधन नका करू, पण सद्गुरूंनी जे सांगितले त्याच्यावरती, त्यांनी जो आपल्याला सांगितले ना त्याच्यावरती दृढ विश्वास ठेवून त्यांनी जसं सांगितलंय तेच खरं आहे. दुसरं कोणी मला कितीही सांगू द्या, किती जरी कसलाही मार्ग असू द्या, पण माझ्या सद्गुरूंनी मला सांगितले ना, सद्गुरूंनी आपल्याला कसलंही काही सांगू द्या, पण त्यांनी मला सांगितले म्हणजे ते काय खरंच आहे एवढा आपल्या नीट दृढ निश्चय असला पाहिजे. जर असा निश्चय असेल ना तर देव दूर नाही. आपला जे परमार्थ म्हणजे असाध्य आहे ना ते सुद्धा साध्य होतं, पण कशाने? सद्गुरूवरती विश्वासाने. जर त्यांच्यावरती दृढ विश्वास श्रद्धा जर असेल ना तर काही नाही केलं तरी चालेल, काही नाही केलं तरी आपल्याला सर्व काही प्राप्त होत असतं. परमार्थामध्ये किती जरी उच्च लेवलची जरी स्थिती असेल ना तरी ती सुद्धा प्राप्त होती. कशाने? त्यांच्यावरती विश्वासाने. दृढ विश्वास त्यांच्यावरती असेल तर सहज होत असतं. एवढा आपला दृढ निश्चय असला पाहिजे. म्हणून या ठिकाणी आज सद्गुरूंच्या कृपेने, सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास बाबा पांडुरंग दादा यांच्या सर्वांच्या कृपेने आपण इथपर्यंत आलो. सद्गुरू वाचोनी संसारी तारक नसतेची निष्कंठ आनगोणी इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी संशयाची श्रेणी छेदितिना उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पूर्वत से अर्थ शिष्याची वंचना करीती जनदृष्ट नष्ट मुख्य श्रेष्ठ वंदिताती इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी संशयाची श्रेणी छेदितिना ज्ञानदेव मने गुरुचा मी दास येणे साधना स्थान काही इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी संशयाची श्रेणी छेदितिना. सद्गुरूंच्या कृपेने या ज्ञानेश्वर महाराजांच्या 5 चरणाच्या अभंगावरती जशी सद्गुरूंनी बुद्धी